असं काय झालं की जे मारेकरी महात्मा फुले यांना मारायला आले पण तेच महात्मा फुले यांचे कट्टर अनुयायी बनले. तर झालं असं त्या काळामध्ये जेव्हा ज्योतिबांनी बहुजन समाजातील मुलांसाठी आणि स्त्रियांसाठी शिक्षणाची दारी उघडली तेव्हा पुण्यातील सनातनी लोकांनी त्यांचा प्रचंड विरोध केला. हा विरोध इतका टोकाला गेला की काही लोकांनी त्यांचा काटा काढण्याचे ठरवले. एकदा रात्रीच्या वेळी ज्योतिबांना मारण्यासाठी धोंडीराम आणि रोडी नावाचे 2 मारेकरी त्यांच्या घरात शिरले. ज्योतिबांना जाग आली. त्यांनी पाहिले की 2 माणसे हातात तलवारी घेऊन उभी आहेत. ज्योतिबा अजिबात घाबरले नाही. त्यांनी शांतपणे विचारले, तुम्ही मला मारायला का आला आहात? माझे तुमच्याशी काय वाकडे आहेत? मारेकरी म्हणाले, आम्हाला तुम्हाला मारण्यासाठी पैसे मिळाले आहेत. तुम्ही धर्म बुडवत आहात असं आम्हाला सांगण्यात आलं. त्यावर ज्योतिबा हसले आणि म्हणाले, अरे मी तर तुमच्यासारख्याच दीनदलितांच्या आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठीच काम करतोय. माझ्या मरणाने जर तुमच्या आणि तुमच्या मुलांचे कल्याण होणार असेल तर खुशाल माझा बळी घ्या. माझे मस्तक तुमच्या तलवारीला अर्पण आहे. हे ऐकताच दोन्ही मारेकऱ्यांच्या हातातील तलवारी गळून पडल्या. त्यांना आपली चूक उमजली. ज्या माणसासाठी आपण जीव द्यायला हवा त्यालाच आपण मारायला आलो आहोत या विचाराने ते व्याकुळ झाले. ते ज्योतिबाच्या पाया पडले आणि त्यांचेच रक्षक बनले. पुढील आयुष्यात धोंडीराम कुंभार हे ज्योतिबाचे कट्टर अनुयायी बनले आणि त्यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यात मोठी मदत केली.